इस्रायल आणि युक्रेनचं महायुद्ध आणि भाजीपाल्यांचा लाखोंचा नफा. तर हो मित्रांनो, मार्केटमध्ये तुम्ही लाखोंचा नफा मिळवू शकता, तेही फक्त 1 गुंठ्यामध्ये भाजीपाला पीक लागवड करून. तर मित्रांनो, ते कसं, तर संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही जर चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, संपूर्ण बघा, स्किप करू नका. चला तर मग आपण बघूया, तर आपण भाजीपाला पिकाची कोणत्या पिकाची लागवड केली पाहिजे जेणेकरून मार्केटला आपल्याला टॉप पद्धतीचे रेट देऊन जाईल. तर मित्रांनो, सध्याच्या स्थितीमध्ये म्हणजेच आता युक्रेन असेल, इस्रायल असेल, तसंच दुबई असेल, तसंच अमेरिका असेल, तर बऱ्याच देशांमध्ये म्हणजेच महायुद्ध म्हणजे महामारीचं संकट आलेलं आहे. तर या महामारीच्या संकटामध्ये तर त्या देशांमधून येणाऱ्या ज्या काही वस्तू आहेत, त्या XYZ कोणत्याही वस्तू असेल, सोनं असेल, तसंच पेट्रोल डिझेल असेल, कोणत्याही वस्तू असतील, तर त्यांचे जर रेट म्हणजे टॉपला हाय रेट म्हणजेच वाढू शकतात. तर आपल्या महाराष्ट्रात तयार होणाऱ्याच्या म्हणजे ज्या काही वस्तू आहेत, तर त्यांचे रेट का टॉप लेवलला वाढू शकणार नाही? तर हो मित्रांनो, नक्कीच. तर जे काही महाराष्ट्रात तयार होणाऱ्या वस्तू आहेत, शेतमाल असो किंवा इतर काही वस्तू, तर त्यांचे देखील रेट म्हणजेच देशाबाहेर जाण्यासाठी त्यांचे देखील रेट म्हणजे गगनाला भिडू शकतात. तर टॉप लेवलचं मार्केट म्हणजेच शेतमालाचं गाजणार आहे. तर मार्च महिन्यामध्ये तुम्ही कोणत्या भाजीपाला पिकाची लागवड केली पाहिजे जेणेकरून आपल्याला मार्केटला चांगल्या प्रकारचे रेट उपलब्ध होतील? तर मित्रांनो, मार्च महिन्यामध्ये तुम्हाला लागवड करायची ते म्हणजे मिरची. तर मिरची पिकाची लागवड जर केली तर नक्कीच तुम्हाला येणाऱ्या 2 ते 3 महिन्यामध्ये जबरदस्त पद्धतीचे मार्केटला रेट मिळतील. तसेच कोथिंबीर पिकाची लागवड करायची आपल्याला. तसंच मित्रांनो, टरबूज पिकाची लागवड करायची आहे, कारण आता काही दिवसानंतर टेम्परेचर वाढणार आहे. तर मार्केटला त्याचे देखील टॉपचे रेट मिळणार आहे आपल्याला. तर अशा भाजीपाला पिकाची जर तुम्ही लागवड केली, शिमला मिरची असेल, त्याला आपण ढोबळी मिरची देखील म्हणतो. तसंच कारल्याची जर आपण लागवड केली तर चांगल्या प्रकारचं आपल्याला रेट मिळतील. तसंच एक महत्त्वाचं पीक आहे ती म्हणजे भेंडी. तर भेंडी ही देखील म्हणजेच विदेशामध्ये एक्सपोर्ट इम्पोर्ट म्हणजे केला जाणारा माल आहे. तर भेंडी आणि मिरची हे चांगल्या प्रकारे टॉपचे रेट मार्केटला देऊन जाणार आहे. तर मार्च महिन्यामध्ये नक्कीच लागवड करा. आणि लागवड करताना एक काळजी घ्यायची आहे, जमीन पहिल्यांदा चांगल्या प्रकारे मशागत करून घ्यायची आहे. आणि जे काही नर्सरीमध्ये उपलब्ध रोपं असतात, तर 1 ते 1.5 महिन्याचे आपल्याला रोपं घ्यायचे, म्हणजे जेणेकरून आपला हार्वेस्टिंगसाठी माल लवकर तयार होईल आणि मार्केटला आपल्याला टॉपचे रेट नक्कीच मिळतील. तर मित्रांनो, माहिती कशी वाटली? माहिती आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढील महत्त्वाच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये.